काही ऑर्गन्स काम करत नाहीयेत, थोडी शक्यता कमी वाटते. 10:15 आम्ही त्यांचे सगळे प्रोसेस पूर्ण केले. त्यांची एक प्रोसेस राहिली ती गेट पास. गेट पास त्या बॉडी रूमला गेल्यानंतर ते सांगितलं की त्या हॉस्पिटल गेल्यानंतर सांगितलं तुम्हाला गेट पास लागेल. गेट पास साठी त्यांनी आम्हाला 5 ते 6 तास खेळवलं. तसं गेल्यानंतर आम्ही तिथे सिक्युरिटी विचारलं की उघडा आमची बॉडी आम्हाला द्या. तर त्याने आम्हाला उत्तर दिलं की यांची चावी नाहीये. बाहेरून एक अँब्युलन्स आली MH15 नंबरची, पुढे नंबर त्याचा आम्ही फोटो वगैरे काढलेले ते. MH15ची जी अँब्युलन्स आली, ती अँब्युलन्स आल्यानंतर त्यात पाहिलं तर त्यात आमची बॉडी होती. देवणे हे कसंही आहे साहेब, कसंही का नाही ना, बंद व्हायला पाहिजे साहेब. असा कसाही का ना. पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण शहर हादरून गेलंय. देवणे हे कसंही आहे साहेब, कसंही पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून मयत महिलेचा मृतदेह गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अकलूज येथील रहिवासी सुनीता भगत यांना उपचारासाठी 18 तारखेला पुण्यातल्या रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र 19 तारखेला सकाळी त्यांच्या मृत्यूची माहिती नातेवाईकांना देण्यात आली. मृत्यूची बातमी कळताच नातेवाईकांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला. मात्र मृतदेह देण्यास प्रशासनाकडून वारंवार टाळाटाळ करण्यात आली असा आरोप नातेवाईकांनी केलाय. नातेवाईकांचं नेमकं म्हणणं काय बघा. 18 तारखेला त्यांनी 9-10 वाजेच्या आसपास त्यांच्यावर काही रिपोर्ट वगैरे काढले आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट चालू करत त्यांनी संध्याकाळपर्यंत बरीच काही ट्रीटमेंट केली. त्या दिवशी त्यांनी सांगितलं की आपण त्यांना 24 तासाच्या ऑब्झर्वेशन मध्ये ठेवूया. 24 तासाच्या ऑब्झर्वेशन मध्ये ठेवल्यानंतर आम्ही पण त्यांना ठीक आहे बोलल्यानंतर त्यांनी परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्हाला सांगितलं की तुमचं पेशंटचे काही ऑर्गन्स काम करत नाहीयेत, थोडी शक्यता कमी वाटते. त्याच्यानंतर आम्ही ठीक आहे बोलल्यानंतर परत तास 2 तासांनी मॅडमने आम्हाला बोलवलं अर्धा 1 तासाच्या डिफरन्स की तुमचे पेशंट झाला पेशंट. त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही आता तुमची पेशंटची बॉडी आता घेऊन जाणार का उद्या घेऊन जाणार. गाव लांब असल्या कारण आम्ही त्यांना सांगितलं की दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 8-8:30 वाजता आमची बॉडी घेऊन आमच्या गावी जाऊ. अंत्यविधीसाठी आम्हाला सकाळी टाइम पण मिळाला नाही घेऊन जाऊ. त्याच्यानंतर मग ते घेतले. सकाळी आम्ही 8 वाजता आलो. बाकी बिलिंग वगैरे प्रोसेस पूर्ण केल्या. त्याला आम्हाला 10-10:15 टाइम झाला. 10:15 आम्ही त्यांचे सगळे प्रोसेस पूर्ण केले. त्यांची एक प्रोसेस राहिली ती गेट पास. गेट पास त्या बॉडी रूमला गेल्यानंतर ते सांगितलं की त्या हॉस्पिटल गेल्यानंतर सांगितलं तुम्हाला गेट पास लागेल. गेट पास साठी त्यांनी आम्हाला 5 ते 6 तास खेळवलं. 4-5 तासाच्या आसपास आमचा टाइम घेतला त्यांनी. तर त्याच्यानंतर आम्ही तो गेट पास मिळायला आम्हाला 3:30 वाजले. 3:30 वाजता गेट पास मिळाल्यानंतर आम्ही मर्क्युरीच्या समोर जाऊन थांबलो की आता आम्हाला बॉडी मिळेल ह्या आशेने आम्ही तिथे जाऊन थांबलो. तिथं गेल्यानंतर आम्ही तिथल्या सिक्युरिटी विचारलं की उघडा आमची बॉडी आम्हाला द्या. तर त्याने आम्हाला उत्तर दिलं की यांची चावी नाहीये. या प्रकरणाला अधिकच धक्कादायक वळण तेव्हा मिळालं जेव्हा नातेवाईकांसमोरच बाहेरून एक रुग्णवाहिका आली आणि त्यामध्ये संबंधित रुग्णाचा मृतदेह असल्याचं दिसून आलं. त्या हॉस्पिटल गेल्यानंतर तुम्हाला गेट पास लागेल. गेट पास साठी त्यांनी आम्हाला 5 ते 6 तास खेळवलं. 4-5 तासाच्या आसपास आमचा टाइम घेतला त्यांनी. तर त्याच्यानंतर आम्ही तो गेट पास मिळायला आम्हाला 3:30 वाजले. 3:30 वाजता गेट पास मिळाल्यानंतर आम्ही मर्क्युरीच्या समोर जाऊन थांबलो की आता आम्हाला बॉडी मिळेल ह्या आशेने आम्ही तिथे जाऊन थांबलो. तिथं गेल्यानंतर आम्ही तिथल्या सिक्युरिटी विचारलं की उघडा आमची बॉडी आम्हाला द्या. तर त्याने आम्हाला उत्तर दिलं की यांची चावी नाहीये. चावी नाही उत्तर दिल्यानंतर आम्ही पण तर थांबलो. पण 15 ते 20 मिनिटांनी बाहेरून एक अँब्युलन्स आली MH15 नंबरची, पुढे नंबर त्याचा आम्ही फोटो वगैरे काढलेले ते. MH15ची जी अँब्युलन्स आली, ती अँब्युलन्स आल्यानंतर त्यात पाहिलं तर त्यात आमची बॉडी होती. जी बॉडी आम्ही जी बॉडी आम्ही 12 ते 1 वाजता रात्री पुणे स्टेशनच्या रुबी हॉलला मर्क्युरी ठेवलेली बॉडी दुसऱ्या दिवशी 4 वाजता दुपारी ती बॉडी आम्हाला बाहेरच्या अँब्युलन्स मधून 4 वाजता इकडे आली रुबी हॉलला. तर ती आमची रात्री ठेवलेली बॉडी आमच्या सहीनी, रिलेटिव्हच्या सहीनी, त्यांच्या परमिशननी ठेवलेली बॉडी विदाऊट परमिशन बाहेर गेली कशी, हा आमचा प्रश्न रुबी हॉलला आहे. आणि त्या बॉडी सोबत रुबी हॉलनी काय केलंय आणि ती कशासाठी बाहेर घेऊन गेले. यावर नातेवाईकांनी असंही म्हटलं की आमची कोणतीही परवानगी न घेता मृतदेह बाहेर कशासाठी नेला, तसेच मृतदेह दुसऱ्या रुग्णवाहिकेतून का आणण्यात आला. या घटनेनंतर नातेवाईक संतप्त झालेत. त्यांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले.
किडनी रॅकेट असो किंवा अवयव तस्करीचा संशय. नातेवाईकांना या दोन्ही बाबतीत संशय. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे. बाहेरच्या अँब्युलन्स मधून 4 वाजता इकडे आली रुबी हॉलला, तर ती आमची रात्री ठेवलेली बॉडी आमच्या सहीनी, रिलेटिव्हच्या सहीनी, त्यांच्या परमिशननी ठेवलेली बॉडी विदाऊट परमिशन बाहेर गेली कशी, हा आमचा प्रश्न रुबी हॉलला आहे. आणि त्या बॉडी सोबत रुबी हॉलनी काय केलंय आणि ती कशासाठी बाहेर घेऊन गेले. पोस्टमॉर्टम झालेलं आहे का? पोस्टमॉर्टम झालेलं नव्हतं, तुम्हाला कुठल्याही लेखी दिलेली नाही? कुठल्याही लेखी नाही, काही नाही, आम्हाला त्यांनी दिलेलं नाही. तुम्हाला शंका काय वाटते? आक्षेप शंका म्हणजे रुबी हॉलचं असंही नाव खराब आहे की काही गोष्टी त्यांच्या ऐकण्यात येतात की ते किडनी वगैरेचे काय त्यांच्याकडे रॅकेट वगैरे चाललेले असतात. ह्याच्या संदर्भात आता पोलीस इन्क्वायरी करतील. आम्ही सदर पोलीस स्टेशनलाही कळवलेलं आहे आणि आता पोलीस ज्या त्यांच्यावर गुन्हाही नोंदवणार आहेत. आता याच्यावर सविस्तर चौकशी, सगळ्या गोष्टी कुठलाही सगळ्या म्हणजे प्रत्येक गोष्टीची चौकशी व्हावी. राज्य शासनाकडे तुमची काय मागणी आहे? आरोग्य मंत्र्यांनी खास करून या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. याच्या मागे काय चाललंय, हॉस्पिटलच्या मागे कोण आहे, काय आहे, या सगळ्या गोष्टींचं होतंय काय, या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा झाला पाहिजे आणि यांच्यावर योग्य ती कारवाई कडक झाली पाहिजे. तर या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींवर कारवाई करणार असल्याचं पुणे लष्कर विभाग झोन 5 चे SP संगीता एल्फेन्सो यांनी सांगितलंय. त्या काय म्हणाल्या पहा. नाही, आता यांची जी काही तक्रार असेल ते आम्ही तक्रार घेणार आहोत आणि त्याच्यावर संपूर्ण चौकशी केली जाईल. आता यांच्या म्हणण्याप्रमाणे बॉडी त्यांना उशिरा मिळाली किंवा दुसरीकडे होती, तर त्याचा योग्य तो तपास केला जाईल आणि सगळी माहिती यांना आम्ही पुरवू म्हणजे तपासानंतर. हॉस्पिटल प्रशासन काही उत्तरं देत नाही असं त्यांचा आरोप आहे. टाळाटाळ करतो, त्याबरोबर त्यांना बोलणं झालंय का आपल्या? आता त्यांनी बिगिनिंग आम्हाला जस्ट सिक्युरिटी जे ऑफिसर आहेत त्यांनी एवढंच सांगितलं की बॉडी चेंज झाली किंवा ती बॉडी हे झाली म्हणजे ते कुठेतरी ह्याला ठेवली होती, त्यांनी म्हणजे वानवडीला ठेवली होती आणि तिकडून त्यांनी आणली वगैरे असं त्यांनी सांगितलंय. पूर्ण डिटेल मला काहीच माहिती नाही. मी आता त्यांच्याकडनं डिटेल पूर्ण घेणार आहे. यांच्याकडनं पण यांची जी तक्रार आहे ती घेऊन हंडा साहेब याचा तपास करतायत. तर संपूर्ण जी काही योग्य कारवाई असेल ते आम्ही करू. खरं तर पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात घडलेला हा प्रकार आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. या प्रकरणात आता रुग्णालय प्रशासन काय भूमिका घेतं, पोलीस प्रशासन काय भूमिका घेतं आणि नेमकी परिस्थिती सत्य काय आहे हे तर तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे. तरी संबंधित रुग्णालयाची बाजू आल्यास आपल्यापर्यंत ती पोहोचवली जाईल. तर या संपूर्ण धक्कादायक प्रकाराविषयी आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर व्यक्त करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.